हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सौ त्रिवेणीराव पाटील, रामनगर प्रायोगिक उपासना केंद्र, नवीन जालना। मी 2015 सालापासून मी आणि माझा परिवार बापू परिवारामध्ये आहे। बापू परिवारामध्ये अनेक अनुभव आले, त्यापैकी एक अनुभव मला सांगायचा आहे। एक साधारणतः मे महिना होता, एक 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एक 2018-19ची 17-18ची। मी ग्रामीण भागामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये माझे आईबाबा राहतात। मे महिन्यामध्ये आईबाबांना भेटण्यासाठी गेलेली आणि 15-16 मेच्या नंतर अचानक वादळ वारा सुरू होतं, निसर्ग बदलतो आणि त्याही दिवशी असं संध्याकाळी आम्ही निवांत बसलेलं असताना पाऊस पडला म्हणजे गरमी पण खूप होऊ लागली आणि त्या पावसाने गरमी झाली आणि जमिनीतून काही किडे माकडे बाहेर येतात। तसा एक आईच्या दारासमोर थोडासा खड्डा आहे, तिथं पाणी साचलेलं, खड्डा म्हणजे खूप खड्डा नाही आहे पण खोलसा आहे आणि त्यात साप तरंगताना दिसला। बाबांचं कसं वय झालेलं आहे, त्यांचा स्मृतिभ्रंश होतो, त्यांना ते समजलं नाही तो साप पाण्यातून घरात आला आणि त्यांना ते समजलंच नाही साप आहे। त्यांना एखादा किडा असावा असं म्हणून त्यांनी जवळ पडलेल्या चप्पलने त्याला मारलं। तर मारल्यामुळे तो दुखावला गेला, एकतर मारायला नको होता, तो काळाछान साप होता जमिनीतून वरती आलेला। मग आता त्याला एक चप्पल मारली आणि तो निघून गेला म्हणजे शोधायचं कुठं। आता आईच्या बाजूला घराचं बांधकाम चालू होतं आणि तिथं दगड वगैरे भरपूर सामान पडलेलं, तो विटा वगैरे, मग तो तिकडं गेला असेल का, काय करावं। शोधला, रात्रीचा भरपूर शोधला, सापडलाच नाही। त्यात नंतर लाईट पण गेली, मग भीती वाटू लागली। आम्ही सगळेजण उंचवट्यावर चढून बसलो। अर्ध्या एक तासाने लाईट आली आणि पुन्हा शोधायला सुरुवात केली, तो सापडतच नाही आहे। मग आता काय करायचं। बापूंची उदी नेहमी आपल्यासोबत असते आणि मी आजच्या रात्र थांबून मला उद्या गावाकडं माझ्या जालन्याला पुन्हा यायचं होतं माझ्या घरी। म्हटलं आता काय करावं, हा रात्रीचा जरा नाही सापडला तर मग आता काय करायचं, रात्रभर झोप येणार नाही। म्हणून मी काय केलं, माझ्या पर्समध्ये उदी होती, उदी माझ्या पर्समध्ये नेहमी असते। बापू भक्तांचं ही निशाणच आहे, जिथं कुठं जाते तिथं उदी घेऊनच जातात ते। म्हणून मी ती उदी घेतली आणि आईच्या घराला पूर्ण लक्ष्मण रेषासारखी ती उदीची रांगोळी घातली आणि प्रार्थना केली का म्हटलं बाबा तू जिथं असेल तिथं एकतर मी आहे तोपर्यंत वरती निघून ये, नसता येऊच नको, कारण माझे आई बाबा वयोवृद्ध आहे, त्यांना कोण सांभाळणार। आणि बायचान्स मी समजा जालन्याला आली असते, माझं लक्ष तिकडं राहिलं असतं, माझ्या समाधानासाठी आईबाबांनी मला खोटं बोलून सांगितलंही असतं, खोटं बोलले असते माझ्यासाठी की नाही गं, तोच आई साप निघाला आणि तो मारला आणि गेला तो, आणि मला पुन्हा लक्ष लागलं असतं का बाबांकडे येईल का तो, पुन्हा बाबांना चावेल का, म्हणजे इकडे अनेक विचार होते माझ्या डोक्यामध्ये। पण ती रांगोळी आम्ही बापूंच्या उदीची रांगोळी घातली लक्ष्मण रेषेसारखी आणि चालल्या गेलो। नंतर लाईट आली, आम्ही जेवण वगैरे केले आणि पुन्हा बाहेर येऊन बसलो। माझं काही लक्ष लागत नाही, भांडे वगैरे घासले सगळे रात्रीचे, पण लक्ष लागत नाही, पुन्हा ओट्यावर येऊन बसले। तर अचानक पाण्यातून सरसळ त्यांना वरती काहीतरी दिसतंय। तर माझा मुलगा, त्याला लहान होता तो, त्याला कागदाचे नाव करून त्या पाण्यात सोडायची घाई झाली, त्यांनी ती नाव केली आणि पाण्यात सोडणार, तेवढ्यात त्याला तेवढं डोकं दिसलं। आग आई साप बघ ना किती छान दिसतो, म्हणजे त्याला समजत नाहीये, तो म्हणतो आई साप बघ ना किती छान दिसतो। म्हणलं कुठे तुला छान दिसतो, म्हणून बघ नाही। आणि माहिती नाही माझ्या बापूने मी साकडं घातलेलं होतं, उदी घातलेल्यामुळं तो घराच्या आतमध्ये आला नाही, तो लक्ष्मण रेषा होती त्या उदीची, त्याच्यामुळे तो आतमध्ये नाही आला, पण तो पाण्यातून निघून वरती आला। मग समोरचे लोक आले, त्यांनी त्याला मारलं, म्हणजे बापूंनी मला त्याही प्रश्नातून सोडवलं की बापूंचे एवढे अनुभव आहेत ना, अक्षरशः डिक्शनरी पूर्ण होईल एवढे अनुभव आहेत आयुष्यामध्ये। म्हणजे दररोजच्या वातावरणामध्ये छोटे मोठे अनुभव घेतात, पण भरपूर असे की लिहिण्यासारखे पण आहेत आणि बापू तेवढं करून घेतो। बापूंना फक्त एकच प्रार्थना, एकच विनंती आहे, शेवटच्या श्वासापर्यंत बापूंनी त्याच्या चरणाच्या आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवावं, त्याची सेवा आणि भक्ती करून घ्यावी आणि आमच्या डोक्यावर त्याचं कृपाछत्र असावं। हरिओम श्रीराम अंबज्ञ बापू हरी।